माझे लग्न एका श्रीमंत घरातील मुलासोबत ठरले. तशी आमची परिस्थिती बेताचीच होती. पण माझ्या वडिलांचे लहानपणापासूनचे मित्र त्यांच्या मुलाशी माझे लग्न झाले. मी खूप जास्त खुश होते. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या सासूने माझ्या नवऱ्याबद्दल असं काही सांगितलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी दिव्या. माझ्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच होती. ज्या दिवशी माझं लग्न ठरलं त्या दिवसापासूनच मी खूप जास्त आनंदात होते. ज्या मुलासोबत लग्न ठरलं होतं तो अगदी श्रीमंत घरातील होता. माझ्या वडिलांच्या लहानपणीचा मित्रांच्या मुलासोबत माझे लग्न ठरले. आमच्या कोणाच्याही ध्यानीमनी नसताना ही लग्नगाठ जुळून आली. लग्नाच्या दिवशी तर सर्वच जण मला भाग्यवान म्हणत होते. मुलीने नशीब काढलं असं आजी म्हणायची व मी सुद्धा स्वतःला नशीबवानच समजत होते. आमचे लग्न झाले. मी पहिल्यांदाच माझ्या सासरच्या घरात प्रवेश केला. घर खूप प्रशस्त होतं. घरातली प्रत्येक वस्तू कोरीव व देखणी होती. तेथे गेल्यानंतर मला महालात गेल्याचा भास झाला. मी तर पाहतच राहिले. काही वेळाने एका रूममध्ये माझ्या सासूने मला बोलावले. मी जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांचा चेहरा पडलेला होता. त्या अस्वस्थ दिसत होत्या. त्यांनी मला जवळ बोलावलं. त्यांचा चेहरा पाहून असं वाटत होतं की काहीतरी टेन्शन आहे. तर त्या म्हणाल्या, दिव्या, आता मी तुला जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घे. मला माहीत आहे की लग्नाच्या पहिल्याच रात्री तुला हे सत्य पचवणं आता सहन होणार नाही. पण तुला आता संयमाने घ्यावे लागेल. तू या घरची सून आहेस. त्यामुळे या घराची प्रतिष्ठा, मान, सन्मान सर्व काही तुझ्या हातात आहे. सासूचे बोलणे ऐकून दिव्या चिंतेत पडली. ती काळजीने पुन्हा पुन्हा विचारू लागली की नेमकं काय झालं आहे. तर सासू बोलते, आमचा दीपक पुरुष नाही. हे तुला आधी सांगितलं नाही, कारण ही गोष्ट जर बाहेर लोकांना समजली असती तर आमची इज्जत गेली असते. समाजात आम्हाला जो काही मान सन्मान आहे तो एका क्षणात नष्ट झाला असता. त्यामुळे मी तुला आता हे सांगत आहे. दीपक रोज रात्री बाथरूममध्ये बराच वेळ असतो. तो तेथे एवढा वेळ काय करतो असं विचारलं तर काहीच उत्तर देत नाही. सासूचे बोलणे ऐकून दिव्याला धक्काच बसतो. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र असते. खूप स्वप्न, आशा, अपेक्षा तिच्या मनात असतात. ती स्वतः खूप खुश असते. पण दीपक विषयीचे हे ऐकल्यानंतर तिला काय करावे, काय बोलावे हेच कळत नाही. तिच्या डोळ्यातून फक्त निःशब्द अश्रू येत असतात. सासू बोलते, आम्हाला मान्य आहे की तुझी फसवणूक झाली आहे. पण तू यापुढे जे काही निर्णय घेशील त्याच्या पाठीमागे मी तुला साथ देईन. पण दीपकचे हे सत्य इतर कोणालाही सांगू नकोस. ते आपल्या दोघींच्या मध्येच राहू दे. आणि काळजी करू नकोस. दीपक कसा वागतो तो तुला काही सांगतो काय ते बघ आणि मग मला सांग. दिव्या रूममधून बाहेर येते. रडत रडत रूममध्ये जाते. बेडवर बसते. विचार करू लागते की आज सकाळीच आपले लग्न झाले तेव्हा आपण स्वतःला किती नशीबवान समजत होतो आणि आज रात्री आपण कमनशिबी निघालो. असे बोलत रडत राहते. स्वतःच्या नशिबाला दोष देत राहते. तेवढ्यात दीपक येतो. बेडवर दिव्याकडे पाठ करून बसतो. काही वेळाने बाथरूममध्ये जातो. दिव्या बेडवरच विचार करत बसलेली असते. बराच वेळ झाला तरी दीपक बाथरूममधून बाहेर येत नाही. तिला सासूने सांगितलेले आठवते. दीपक बाथरूममध्ये बराच वेळ घालवतो म्हणून ती सुद्धा काहीच बोलत नाही. त्याला आवाज देखील देत नाही, कारण तिची फसवणूक झाली आहे असे तिला वाटत असते. खूप वेळानंतर दीपक बाथरूममधून बाहेर येतो. पण काहीच न बोलता दिव्याकडे पाठ फिरवून झोपी जातो. मग दिव्यासुद्धा विचार करत करत झोपी जाते. सकाळी लवकर तिला जाग येते. ती बाथरूममध्ये जाते तर तिला तिथे मेकअप सामान, साडी असं विस्कटलेलं सामान दिसतं. ते पाहून तिला काहीच सुचेनासं होतं. नंतर ती आवरून किचनमध्ये येते. थोड्या वेळाने सासू येते. तिच्याशी बोलते, दीपक काल रात्री तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाथरूममध्ये बराच वेळ गेला होता. सासू बोलते, हो, तो रोज असाच करतो. तुला यावर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तू घेऊ शकतेस. तू दीपकबरोबर तुझी इच्छा नसताना संसार करण्याची जबरदस्ती मी तुला करणार नाही. दिव्या अजूनच विचारात हरवून जाते. तिला खूप एकटं वाटत असतं. सुखी संसाराची सर्व स्वप्ने तिला आता अपूर्णच वाटू लागतात. दुसऱ्या दिवशीसुद्धा पुन्हा तेच घडलं. दीपक रूममध्ये आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. दीपक बरोबर बोलण्याची, त्याला काही विचारण्याची दिव्याची अजिबातच इच्छा नव्हती. तिने सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बेडच्या एका कडेला झोपण्यास गेली. दीपकही बाथरूममध्ये निघून
निघून गेला. बाथरूममध्ये मधून काहीतरी पडण्याचा आवाज येत होता. दिव्याला झोप येत नव्हती. सतत विचाराने ती त्रस्त होती. दीपक आला. आज कालपेक्षा तो लवकरच बाथरूममधून बाहेर आला होता. दोघेही एकमेकांशी काहीच न बोलता झोपी गेले. सकाळी दिव्या उठून बाथरूममध्ये गेली. तिथे तिला आजही साडी, काही गिफ्ट व लेटर दिसले, जे अर्धे फाटलेले होते. तिने ते उचलून पाहिले तर त्यावर प्रिय पत्नीसाठी संदेश होता, जो दिव्यासाठीच होता. तो वाचून ती गोंधळात पडली. सासू जे काही सांगत होती त्यावर तिच्या मनात शंका निर्माण झाली. नेमकं काय चालू आहे तिला कळेना. विचार करतच तिने स्वतःचे आवरले आणि किचनमध्ये गेली. सासू आज पुन्हा आली. तिला आधार देण्याचे खोटे नाटक करत बोलू लागली. दिव्या बेटा, तुला जे काही योग्य वाटतं ते तू करू शकतेस, असं बोलू लागली. दिव्या काहीच प्रतिसाद देत नव्हती. त्यांच्या बोलण्यावरून हे लक्षात येत होतं की त्यांचीच अशी इच्छा होती की दीपकला सोडून मी निघून जावं. आता अजूनच शंका वाढत गेली. पूर्ण दिवसभरात ती हाच विचार करत असते. तिने त्याच दिवशी घरात काम करणाऱ्या मावशीसोबत बोलायचे ठरवले. दिव्या दीपकबद्दल विचार करू लागली आणि तेव्हा तिला मावशींकडून समजले की दीपक खूप साधा मुलगा आहे. त्यांच्या आईच्या मनात त्यांच्या नात्यातील मुलीसोबत दीपकचे लग्न करायचे असते, पण दीपकच्या वडिलांपुढे त्यांचे काही चालले नाही आणि दीपकसुद्धा वडिलांच्या मतांचा आदर करतो, म्हणूनच तर त्यांनी तुमच्याशी लग्न केलं. हे ऐकून दिव्याला आता काही गोष्टींचा उलगडा होत होता. रात्री जेवण झाल्यावर दिव्या रूममध्ये गेली. काही वेळाने दीपक आला. ती त्याच्याकडे पाहत होती. आज तिला काहीतरी त्याच्याशी बोलायचं होतं. तिने दीपकला थांबवलं आणि विचारलं, मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा दीपक बोलतो, बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. तुम्ही माझा विश्वासघात केला आहात. बाबा बोलले होते की तुमचे घराणे संस्कार चांगले आहेत, म्हणून मी तुमच्याशी लग्न केलं, पण तुम्ही माझ्यापासून सर्व गोष्टी लपवून ठेवल्या. त्या गोष्टी आईला माहिती आहेत. त्यावर दिव्या म्हणते, मी कोणत्या गोष्टी आणि काय तुमच्यापासून लपवून ठेवलं? तेव्हा दीपक बोलतो की तुला हे लग्न करायचं नव्हतं, कारण तुझे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. म्हणूनच लग्नाच्या पहिल्या रात्री मी बाथरूममध्ये इतका वेळ होतो तरीसुद्धा तुला काहीच फरक पडला नाही. तू मला साधा आवाजसुद्धा दिला नाहीस, माझी विचारणीसुद्धा केली नाहीस. ती साडी व मेकअपचे सामान गिफ्ट म्हणून आईने मला तुला देण्यासाठी आणले होते. आई बरोबर बोलली होती. तू मला विचारण्यासाठी सुद्धा येणार नाहीस, माझ्याशी बोलणार नाहीस आणि तेच नेमकं घडलं. आता दिव्याला सर्व काही लक्षात आलं होतं. ती दीपकजवळ जाते व बोलते, तुमच्या आईचीच इच्छा आहे की आपले नाते गैरसमजामुळे तुटावे, आपल्यात गैरसमज निर्माण होऊन आपण वेगळे व्हावे, म्हणजे मग त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करता येईल. तेव्हा मी दीपकला त्यांच्याबद्दल आईने जे काही सांगितलं ते सर्व काही सांगितलं. दीपकला हे ऐकून खूपच संतापला. तो रागारागातच आईशी बोलायला जात होता. तेव्हा दिव्या दीपकला बोलते आणि ह्या गोष्टी तेच थांबवायला सांगते. त्या रात्री दोघांमधील एकमेकांविषयी सर्व गैरसमज दूर झाले होते. खऱ्या अर्थाने त्यांची आज लग्नाची पहिली रात्र होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दीपकची आई दिव्याला विचारते, दिव्या तुझा काय निर्णय आहे? त्यावर दिव्या बोलते, मी आता ठरवलं आहे की तुम्हाला माफ करायचं व आयुष्याची नव्याने सुरुवात करायची, एक चांगली पत्नी व सून बनवून दाखवायचे. दिव्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून सासू चेहऱ्यापाडून रूममध्ये निघून जाते. त्यानंतर दिव्या व दीपक यांचा सुखाचा संसार सुरू होतो. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.